वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आज मी आलेलो आहे ते महागणपती, अण्णा गणपती आणि नवग्रह मंदिर इथे आहे. नवग्रहांची 9 मंदिरं आहेत. तर हा विस्तीर्ण परिसर आहे, सुंदर परिसर आहे. चला गणपतींचं, महागणपतींचं दर्शन घेऊ आणि नवग्रहांचंही दर्शन घेऊ. चला व्हिडिओला सुरुवात करू. देवळाली जवळील विहितगाव येथे वाल नदीच्या किनारी आहे हे भव्य मूर्ती असलेले श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम. गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण अण्णा गणपतीच्या प्रशस्त आवारात इथे येतो. इथे असे स्टॉल आहेत, देणगी काउंटर आहे. इथे नवग्रहांचं मंदिर असल्यामुळे सगळ्या मंदिरात नवग्रहांची इथे माहिती आणि त्यांचे मंत्र असे इथे प्रदर्शित केले गेलेले आहेत. हा मंदिर समूह असल्यामुळे इथली मंदिराची सुरुवात नागदेवतापासून होते. नागदेवतांची एक सुंदर मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे. अनंता आणि वासुकी. आणि मंदिर समूह इथून सुरुवात होतोय. इथे स्वामी समर्थांचं एक सुंदर मंदिर आहे. मंदिराला केलेली कलाकुसर आधुनिक पद्धतीची जरी असली तरी अतिशय सुंदर आहे. स्वामी समर्थांची प्रभावळी असलेली एक ही मूर्ती. ही गुरुदत्तांची मूर्ती. या मूर्तीला सुद्धा प्रभावळी आहे. साधारणतः महाराष्ट्रातल्या, म्हणजे ज्याला आपण दख्खन म्हणतो किंवा बोलीभाषेमध्ये घाटावरच्या मूर्त्या ज्या असतात त्यांना या पद्धतीचे प्रभावळी दिसत नाही. ही कोकणातली विशेषता आहे. पण इथे प्रभावळी आणि गुरुदत्तांची एक सुंदर मूर्ती. कार्तिक स्वामींचं हे एक सुंदर मंदिर, छोटंसं, आणि कार्तिक स्वामींची ही सुंदरशी मूर्ती. गणेश जयंतीचा मोठा कार्यक्रम आता मंदिरात होणार असल्यामुळे इथे त्याची सगळी तयारी करण्यात आलेली आहे. 30, 31 आणि 1 म्हणजे 30 जानेवारी, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असा इथे मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम आहे. त्यासाठी ही करण्यात आलेली तयारी. दत्तयोगी श्री अण्णा महाराज यांना स्वतः गणेशांनी दृष्टांत दिल्याने साकारण्यात आले आहे हे 42 फूट उंच महागणपती असलेले देवस्थान. चतुर्मुख व चतुर्भुजा असलेली, शुभ्र पांढऱ्या रंगात असलेली ही गणेश मूर्ती तंतोतंत तशीच आहे ज्या स्वरूपात श्रींनी श्री अण्णा महाराज यांना स्वप्नात दृष्टांत दिला. मूर्तीच्या 2 हातात पाश आणि अंकुश असून 2 हात आशीर्वाद मुद्रेत आहेत. मूर्ती साकारण्यासाठी 4ही शंकराचार्यांच्या शक्तिपीठांमधून खडक मागवून मूर्ती बनवली गेली व विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 4 मुख, सुखशांती, समृद्धी
आणि आरोग्य यांचे प्रतिनिधित्व करतात. देवालयाचा परिसर अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जावान आहे. येथे अपूर्व शांतीचा अनुभव भाविकांना येत असतो. मूर्तीच्याच बाजूला चामुंडेश्वरींचं एक सुंदर मंदिर आहे. चामुंडेश्वरी छान पद्धतीने सजवलेलं आहे आणि सुंदर मंदिर आहे. मंदिर परिसर हा अतिशय भव्य, दिव्य आणि प्रशस्त आहे आणि शेतामध्ये असल्यामुळे अतिशय सुंदर वाइब्स आपल्याला इथे मिळत आहेत, ज्याला आपण होली वाइब्स आणि एकदम कामनेस म्हणू शकतो. मंदिर परिसरातच नवग्रहांचे 9 मंदिरं इथे प्रदर्शित केली आहेत आणि ही 9 मंदिरं अतिशय सुंदर आहेत, कलाकुसर ही आपल्याला इथे बघायला मिळते. प्रत्येक मंदिर हे त्या त्या ग्रहाच्या वैशिष्ट्यानुसार त्या त्या कलरमध्ये प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. मंदिरांच्या छतावर अतिशय सुंदर अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात, ज्या त्या ग्रहाशी संबंधित आहेत. आणि आता आपण ही मंदिरांची जी पूर्ण शृंखला आहे ती एक एक करून एक एक ग्रह बघणार आहोत. नवग्रहांची सुरुवात होते ती या बुध ग्रहापासून. बुध ग्रहाचं हे एक सुंदर मंदिर. बुध ग्रहामध्ये मूर्ती आहे मंदिरामध्ये. बुध ग्रहाचा मंत्र इथे लिहिण्यात आलेला आहे आणि बुध ग्रहाची इथे विशेषतः ही प्रदर्शित करण्यात आली आहे. ग्रहाचं नाव, देवी, वाहन, रंग, धातू, धान्य, रत्न, वृक्ष, दिशा, राशी आणि किती प्रदक्षिणा मारायच्या ते पण इथे प्रदर्शित करण्यात आलंय. बुध ग्रहानंतर आहे शुक्र. मूर्ती अतिशय सुंदर आहे. शुक्राचा ग्रहाचा मंत्र आणि शुक्र म्हणजे व्हीनस याची पूर्ण माहिती पण इथे प्रदर्शित केली आहे. तिसरा ग्रह तो म्हणजे चंद्र. मूर्ती, चंद्राचं मंत्र आणि ग्रहाबद्दलची पूर्ण माहिती. सगळी मंदिरं छोटी छोटी जरी असली तरी नक्षीकाम आणि मंदिरांना दिलेला कलर हा त्या त्या ग्रहांच्या वैशिष्ट्याप्रमाणे आहे. मंगळ ग्रह मंदिर, मंगळ ग्रहांची ही अप्रतिम प्रतिमा. मंगळ ग्रहांचं
हे मंत्र आणि मंगळ ग्रहाबद्दलची पूर्ण माहिती. पुढचा ग्रह सूर्य. विज्ञानात सूर्य तारा जरी असला तरी इथे नवग्रहामध्ये तो एक ग्रह म्हणून संबोधला जातो. या नवग्रह मंदिरांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथले सारे ग्रह हे सपत्नीक आहेत. या ग्रहांबरोबरच त्यांच्या पत्नीचंही दर्शन घेण्याची आपल्याला इथे संधी उपलब्ध होते. सूर्याबद्दलची आणखीन विस्तृत माहिती. राहू. राहू ग्रहाबद्दलची ही माहिती. मंदिर परिसर अतिशय प्रसन्न आहे. छोटस गणपती, माता दुर्गा आणि भगवान इंद्र यांचं मंदिर. असंच एक छोटं मंदिर कालभैरवाचं पण आहे, तेही आपण बघणार आहोत. शनी. मंत्र नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम नमामि शनीश्वरम. शनिग्रहाबद्दलची ही माहिती. शनिग्रहाचा रंग हा निळा दाखवण्यात आला असल्यामुळे मंदिर निळ्या रंगामध्ये आहे. कालभैरव. कालभैरवांची काळ्या रंगामधली ही सुंदर मूर्ती. कालभैरवांची मूर्ती खरोखरच खूप छान असते. अंमळनेरला मंगळ ग्रह मंदिरामध्ये सुद्धा कालभैरवांची मूर्ती मी बघितली होती आणि अतिशय तेजस्वी आणि सुंदर होती. इथेही तसंच आहे. कालभैरवांची ही अष्टभुजा असलेली मूर्ती. काळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये सुंदर असं अलंकृत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाजूला असलेले वास्तुपुरुषांची मूर्ती. केतू. आणि केतू ग्रहाबद्दलची असलेली पूर्ण माहिती. शेवटचा म्हणजे 9वा ग्रह गुरु. गुरुचा रंग इथे पिवळा दाखवण्यात आलेला आहे आणि पिवळ्या फुलांनी गुरु देवाचा शृंगार करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असे हे नवग्रह मंदिर. गुरु ग्रहाबद्दलची ही विस्तृत माहिती. नवग्रहांची माहिती अधिक डिटेलमध्ये इथे प्रदर्शित केली आहे.
ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांना महागणपतींनी दृष्टांत दिला ते हे श्री अण्णा महाराज, त्यांची काही क्षणचित्रे इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावण्यात आलेले आहेत आणि त्या वृक्षाची नक्षत्र, ग्रह यांची माहिती सुद्धा इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे. एकंदर हा मंदिर परिसर खूप विस्तीर्ण आणि प्रशस्त असून खूपच सुंदर आहे. पंचमुखी हनुमान, तर मित्रांनो, हे मंदिर तुम्ही अगोदर बघितले होते का? नाशिकमध्ये आले तर अण्णा गणपतीला जरूर भेट द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा, लाईक करा, शेअर करा. हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन मंदिराच्या नवीन माहिती सकट. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड थँक यू.